श्री स्वामी समर्थ. उद्या मंगळवारी भोगी आलेली आहे. जानेवारी महिन्यामध्ये येणारा सण म्हणजे मकर संक्रांतीचा सण हा 3 दिवस साजरा केला जातो आणि त्यापैकी पहिला दिवस म्हणजे भोगीचा दिवस. जेवढे महत्त्व मकर संक्रांत या दिवसाला आहे तेवढेच महत्त्व भोगीच्या दिवसाला सुद्धा आहे. संक्रांतीच्या दिवशी सूर्य हा मकर वृत्ताकडून उत्तरेकडे सरकतो, म्हणजेच धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो. या दिवशी नदी स्नानाला सुद्धा खूप महत्त्व आहे. संक्रांतीच्या निमित्ताने स्नान, दान, तर्पण या गोष्टी केल्या जातात. भोगीचा दिवस जो आहे तर तो शेतकऱ्यांसाठी अत्यंत खास मानला जातो. भोगी या शब्दाचा अर्थ आहे उपभोग घेणारा. निसर्गाने जे दिले आहे त्याचा पुरेपूर उपभोग घेणे. भोगीच्या दिवशी भगवान इंद्राला आळवले जाते, त्यांना स्मरून पूजा केली जाते. असे म्हणतात की इंद्रांनी पृथ्वीवरती अमाप पीक यावे म्हणून प्रार्थना केली होती. त्यामुळे आजही शेतामधून तयार होणाऱ्या पिकावर सर्वजण भूक भागवत असतात आणि हे चक्र अविरतपणे सुरू राहावे म्हणून भोगीच्या दिवशी त्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. अशा या भोगीच्या दिवशी आपल्या मागचे भोग संपावेत म्हणून केसांना एक वस्तू लावायची आहे. त्याचप्रमाणे गायीला सुद्धा या दिवशी एक वस्तू ही खायला द्यायची आहे. या दिवशी जर आपण काही वस्तूंची खरेदी केली तर आपल्या जीवनामध्ये चांगले बदल होत असतात. कोणकोणत्या वस्तू आपण या दिवशी खरेदी करू शकतो, केसांना कोणती वस्तू लावायची आहे, तर अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. भोगीचा जो दिवस आहे तर या दिवशी खास करून तीळ लावलेली भाकरी आणि एकत्र भाज्या म्हणजे खेंगट खाण्याची परंपरा आहे. मिक्स भाजी या दिवशी बनवली जाते. वर्षभर बळीराजा आपल्या शेतातून अशीच पिके पिकवत राहावं आणि पृथ्वीवरील मानवाची व प्राण्यांची भूक भागावी अशी प्रार्थना या दिवशी याद्वारे केली जाते. या दिवशी सर्व शेंगभाज्या म्हणजे पावटा, वाटाणा, घेवडा, त्याचप्रमाणे वांगी, बटाटा, गाजर, हरभरा, तीळ, तिळाचे कूट तर अशा सर्व भाज्यांची एकत्र मिक्स भाजी बनवली जाते आणि हा दिवस साजरा केला जातो. न खाई भोगी तो सदा रोगी अशी एक म्हणही प्रचलित आहे. तामिळनाडूमध्ये भोगीचा दिवस भोगी पोंगल, तर पंजाबमध्ये लोहिरी, राजस्थानमध्ये उत्तरावण म्हणून साजरा केला जातो. या दिवशी जुन्या वाईट गोष्टींचा त्याग केला जातो. या दिवशी स्नान करताना आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे तीळ टाकायचे आहेत. त्याचप्रमाणे याच पाण्याने आपल्याला केस सुद्धा धुवायचे आहेत किंवा आपण तिळाची पेस्ट बनवू शकतो आणि ती केसांना लावू शकतो. असे म्हटले जाते की या दिवशी स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकून त्या पाण्याने जर आपण केस धुतले तर आपल्या मागचे भोग जे आहेत तर ते संपतात अशी मान्यता आहे. त्यामुळे भोगीच्या दिवशी आवर्जून केस जे आहेत तर ते धुतले जातात. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्या देवांना आपल्याला आपण जी बाजरीची तीळ लावून भाकरी बनवलेली आहे आणि मिक्स भाजी केलेली आहे तर त्याचा नैवेद्य दाखवला जातो आणि गायीला सुद्धा आपल्याला तोच नैवेद्य द्यायचा आहे. आपल्या घरी गाय असेल किंवा आजूबाजूला गाय असेल किंवा गोशाळेमध्ये जाऊन आपल्याला गायीच्या पायावरती पाणी ओतायचं आहे, हळदी कुंकू लावायचं आहे, कपाळावरती हळदी कुंकू लावायचं आहे आणि असं आपण जो काही नैवेद्य देवांना दाखवणार आहोत तर तोच नैवेद्य गायीला सुद्धा द्यायचा आहे. म्हणजे भाकरी आणि भाजीचा नैवेद्य द्यायचा आहे. आपल्याला जर हे शक्य झालं नाही तर आपण गाईला एक गुळाचा खडा खायला देऊ शकतो किंवा मुठभर हिरवा चारा जरी आपण गाईला खायला दिला तरी सुद्धा चालेल. भोगीच्या माध्यमातून संतुलित आणि पौष्टिक आहार घेण्याचा सल्ला गावाकडची संस्कृती आपल्याला देत असते. या पदार्थातून उष्णता घेऊन शेतकरी पुन्हा कामाला लागतो. संक्रांतीच्या वेळेला थंडी असते आणि म्हणून गरमागरम पदार्थ आणि मिक्स भाज्या खाणे हे शरीरासाठी फायद्याचे असते. तीळ आणि बाजरीमध्ये सुद्धा उष्णता आहे म्हणूनच या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी ही बनवली जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवांची पूजा करण्याला जेवढे महत्त्व आहे तेवढेच महत्त्व भोगीच्या दिवशी सुद्धा सूर्याची उपासना करण्याला आहे. त्यामुळे या दिवशी स्नान झाल्यानंतर आपल्याला एक कणकेचा दिवा तयार करायचा आहे. यामध्ये तिळाचं तेल घालायचं आहे आणि एक दिवा आपल्या घराच्या बाहेर सूर्यदेवांसाठी लावायचा आहे. सूर्यदेवांना सुद्धा आपल्याला अर्घ्य द्यायचा आहे. एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये हळदी कुंकू आपल्याकडे असेल तर लाल चंदन टाकायचं आहे. त्याचप्रमाणे थोडेसे तीळ टाकायचे आहेत, तांदूळ टाकायचे आहेत आणि एक लाल फूल टाकायचं आहे आणि सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. सूर्यदेवांची मनोभावे पूजा आपल्याला भोगीच्या दिवशी सुद्धा करायची आहे आणि आपण जो दिवा सूर्यदेवांसाठी ठेवलेला आहे तर त्या दिव्यांनी सूर्यदेवांना ओवाळायचा आहे. तो दिवा आपण तसाच घराबाहेर राहू देऊ शकतो किंवा उचलून आपण घरामध्ये आपल्या देवघरासमोर ठेवला तरी सुद्धा चालेल. असा एक दिवा वर्षातून एकदा भोगीच्या दिवशी अवश्य आपल्याला सूर्यदेवांसाठी लावायचा आहे.
त्याचप्रमाणे भोगीच्या दिवशी आपण काही वस्तू ज्या आहेत तर त्यासुद्धा खरेदी करू शकतो. काही वस्तू जर आपण या दिवशी खरेदी करून आपल्या घरामध्ये आणल्या तर निश्चितपणे त्याचे शुभफळ हे आपल्याला प्राप्त होत असते. कोणकोणत्या वस्तू आपण भोगीच्या दिवशी खरेदी करून घरी आणू शकतो, तर आपण संक्रांतीच्या दिवशी ज्या वस्तू दान करायच्या आहेत त्या वस्तूंची खरेदी ही भोगीच्या दिवशी करू शकतो. त्याचप्रमाणे तिळगुळ जे आहे तर ते सुद्धा भोगीच्या दिवशी आपण खरेदी करू शकतो. तसेच आपल्याला जर संक्रांतीच्या वेळेला ब्लँकेट, शुद्ध तूप हे दान करायचे असेल तर त्याची खरेदी आपण भोगीच्या दिवशी करू शकतो. त्याचप्रमाणे पितरांसाठी जर आपल्याला काही दान करायचं असेल, कारण मकर संक्रांतीचा जो दिवस आहे तर तो पितरांसाठी सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. कारण भीष्म पितामह हे बऱ्याच दिवस मृत्यूशय्येवर ते पडून होते आणि त्यांना इच्छा मरणाचे वरदान होते. त्यांनी सुद्धा उत्तरायण हा कालावधी आपल्या मरणासाठी निवडला होता. कारण या काळामध्ये ज्यांचा मृत्यू होतो तर त्यांना मोक्षाची प्राप्ती होते अशी मान्यता आहे. त्यामुळे आपल्याला जर पितरांच्या नावाने काही दान करायचे असेल तर आपण त्याची सुद्धा खरेदी ही भोगीच्या दिवशी करू शकतो. त्याचप्रमाणे आपण हळदी कुंकवासाठी जे वाण देणार आहोत तर हे वाण सुद्धा आपण भोगीच्या दिवशी खरेदी करून घरी आणू शकतो. तसेच आपल्या घरामध्ये जर अजूनही 7 घोड्यांचे चित्र असलेला फोटो नसेल तर आपण तो आणून सुद्धा आपल्या घराच्या पूर्व उत्तर भिंतीवरती लावू शकतो. यामुळे आपल्या आर्थिक समस्या कमी होतात, घरातील नकारात्मकता नष्ट होते, कुटुंबातील सदस्यांचा रवी ग्रह मजबूत होत असतो. त्याचप्रमाणे अडकलेली कामे जी आहेत तर ती सुद्धा आपली पूर्णत्वाला जात असतात. घोडा म्हणजे गती, घोडा हा चपळ धावतो. त्याप्रमाणेच सूर्याच्या रथालाही 7 घोडे आहेत. त्यामुळे 7 घोड्याचे चित्र हे लावले जाते आणि यामध्ये जे घोडे आहेत तर ते पांढऱ्या रंगाचे असावेत. तर असं चित्र आपण आपल्या घरामध्ये लावू शकतो. त्याचप्रमाणे आपण या दिवशी तांब्याचा सूर्य हा सुद्धा खरेदी करू शकतो. भोगीच्या दिवशी आवर्जून आपल्याला शेकोटी पेटवायची आहे आणि त्यामध्ये तीळ आणि गूळ हे आपल्याला टाकायचे आहेत आणि हात जोडून प्रार्थना करायची आहे की आपल्या जीवनामध्ये जी काही नकारात्मकता आहे, वाईट गोष्टी आहेत तर त्या नष्ट व्हाव्यात. ज्यांना शेकोटी पेटवणे शक्य नाही तर त्यांनी एका भांड्यामध्ये कापूर, तीळ आणि तांदूळ तर हे एकत्र प्रज्वलित करायचे आहेत. म्हणजेच आपल्याला घरामध्ये कर्पूर होम करायचा आहे.